श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती। चला तर मग आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात। या देवी सर्वभूतेषु गौरी रूपेणे संस्थिता, नमस्तस्ये नमस्तस्ये नमो नमः। सध्या सुरू आहे गणेश उत्सव। गणेश चतुर्थीला सगळीकडे तसेच घरोघरी गणपती बाप्पाचे विधिवतपणे स्थापना झाली। आता सर्वांना वेध लागले आहे ते गौराईच्या सणाची। गणेश उत्सवाच्या काळामध्येच 3 दिवस गौराई सण साजरा करण्याची पद्धत आहे। यामध्ये पहिल्या दिवशी गौराईचं आवाहन केलं जातं, दुसऱ्या दिवशी गौराईची पूजा होते आणि तिसऱ्या दिवशी माहेरी आलेल्या या गौराईची पाठवणी केली जाते, म्हणजेच याला आपण गौरी विसर्जन असे म्हणतो। मैत्रिणींनो, गौराईचा सण साजरा करताना गौराईचे 2 मुखवटे बसवले जातात आणि त्यांची पूजा, उपासना, आराधना केली जाते। त्यामध्ये एका गौराईला ज्येष्ठ गौरी आणि दुसऱ्या गौराईला कनिष्ठ गौरी असे म्हटलं जातं। यामध्ये एक गौरी माता पार्वतीचे रूप आहे आणि दुसरी गौरी माता लक्ष्मीचे रूप म्हणून ओळखले। आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदावे, मुलांचं कल्याण व्हावं, नवरा बायकोमध्ये सौख्य राहावं, अर्थात काय संपूर्ण कुटुंबाचं कल्याण व्हावं, याच अर्थाने या गौराईची पूजा अर्चा प्रत्येकाच्या घरी किंवा ज्याच्या घरी गौराई बसवण्याची पद्धत आहे त्यांच्या घरी होत असते। आता ज्याच्या घरी गौराई बसत नाही त्यांनी सुद्धा या 3 दिवसाच्या कालावधीमध्ये माता अन्नपूर्णा, माता पार्वती आणि माता लक्ष्मी यांची सेवा केली जाते। ज्या काही सेवा उपासना इतर वेळा किंवा माता लक्ष्मीच्या वारी किंवा माता अन्नपूर्णाच्या वारी, जसे की मंगळवार, शुक्रवार, गुरुवार या दिवशी आपण या देवांची सेवा करतो, त्याच पद्धतीने जर आपण आपल्या घरी गौराई बसत नाही तर या 3 दिवसाच्या कालावधीमध्ये या दोन्ही देवींची मनोभावे सेवा केली तर आपल्याला ते सर्व सुख प्राप्त होते। अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी स्त्रिया भाद्रपद मासात गौरीचे पूजन करतात। 3 दिवस साजरा केल्या जाणाऱ्या या पूजेत भाद्रपद शुक्ल पक्षाच्या षष्टीला ज्येष्ठ गौरीचे आवाहन केले जातात। दुसऱ्या दिवशी पूजन व नैवेद्य तसेच तिसऱ्या दिवशी विसर्जन करतात। भाद्रपद शुक्ल सप्तमीला अनुराधा नक्षत्रात गौरी आवाहन केलं जातं। ती एकटी येत नाही तर त्या दोघी बहिणी येतात, म्हणून त्यांना ज्येष्ठ आणि कनिष्ठ गौरी म्हणतात। गौरी ही गणपतीची आई म्हणजे पार्वती माता आणि माता लक्ष्मीची थोरली बहीण मानली जाते। भाद्रपद चतुर्थीला घरोघरी आलेल्या आपल्या गणपती बाप्पाचं पाहुणचार नीट सुरू आहे ना, जणू काही ते तपासायला येते। तिलाही माहेरचे सुख मिळावे म्हणून गौरी पूजनाच्या निमित्ताने तिचाही थाटामाटात आनंद साजरा केला जातो। मात्र फार काळ मुक्काम न करता सप्तमीला येते, अष्टमीला जेवते आणि नवमीला तृप्त होऊन सर्वांना आशीर्वाद देऊन स्वगृही जाते। त्या सोहळ्याबद्दल सविस्तर एका पौराणिक कथेतून जाणून घेऊयात। पौराणिक कथेनुसार असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया आपले सौभाग्य अक्षय करण्यासाठी गौरीला शरण गेल्या। तिची मनापासून प्रार्थना केली तेव्हा ती श्री गौरीने भाद्रपद शुक्ल अष्टमीला असुरांचा संहार करून पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले। गौरी घरामध्ये आल्यानंतर घरातील वातावरण अगदी आनंदी आणि उत्साहित असते, तसेच सकारात्मकता असते। महाराष्ट्रासह संपूर्ण देशात गौरी गणपतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। परंतु तुम्हाला कदाचित माहीत नसावे, हा सण साजरा करण्याच्या प्रथा मात्र प्रत्येक प्रांतानुसार वेगवेगळ्या आहेत। काही ठिकाणी गौराईला गणरायाची आई संबोधले जाते तर काही ठिकाणी बहीण संबोधले जाते। परंतु पौराणिक कथेनुसार माता गौरी ही देवी पार्वतीचा अवतार आहे। गौरी ही गणपतीची आई म्हणजे माता आहे, म्हणून काही भागात या सणाला महालक्ष्मी पूजा असे देखील म्हणतात। या दिवशी भगवान विष्णूची पत्नी देवी लक्ष्मीची सुद्धा पूजा केली जाते। आता जाणून घेऊया अत्यंत महत्त्वाची माहिती। पद्मपुराणानुसार समुद्र मंथनातून विष निघाल्यानंतर गौरीची उत्पत्ती झाली होती। लाल वस्त्र परिधान केलेल्या त्या देवीला 4 हात होते। एका हाताने अभय मुद्रा, दुसऱ्या हातात वर म्हणजेच आशीर्वाद मुद्रा, तिसऱ्या हातात बाण आणि चौथ्या हातात धनुष्य होते। तिन्ही कमळावर विराजमान असते। पिंपळ हे तिचे निवासस्थान मानले जाते। पौराणिक मान्यतेनुसार राक्षसांनी
पीडित पृथ्वीवरील स्त्रियांनी आपल्या पतीच्या रक्षणासाठी गौरीकडे आश्रय घेतला होता, तेव्हा गौरीने असुरांचा वध करून पृथ्वीवरील स्त्रियांचे शीलरक्षण केले. त्यामुळे तिच्या प्रतिकृतज्ञता म्हणून गौरीचे व्रत करतात. गौरीच्या पूजनाने दुःख दूर होते, दुर्दैव नाहीसे होते, दारिद्र्य नष्ट होते, दूर होते, मन प्रसन्न होते. मैत्रिणींनो, आता जाणून घेऊयात गौरी पूजन कसे करावे. आपल्या पद्धतीनुसार आणि परंपरेप्रमाणे घरातील प्रवेशद्वारापासून ते गौरी स्थान करण्याच्या जागेपर्यंत रांगोळीने लक्ष्मीच्या पावलाने ठसे काढावेत. हातात गौरी घेऊन आलेल्या स्त्रीचे पाय दुधाने व पाण्याने धुवावेत आणि त्यानंतर कुंकवाचे स्वस्तिक काढावे. आता येताना लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटवत गौरीचे मुखवटे आणावे आणि हे म्हणावे की गौराई आली, गौराई आली सोन्याच्या पावलांनी. गौराई आली आगमन करत असताना ताट, चमच्याने किंवा घंटीने वाजवत गाजत गौरीचे स्वागत करावे. गौरीची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील समृद्धी, दूध, त्यांची जागा अशा गोष्टी दाखवाव्यात. आशीर्वाद मिळून ऐश्वर्य नांदो अशी प्रार्थना करावी. अशा या प्रथेला गौरी आवाहन करणे असे म्हणतात. गौरी आव्हानाचा शुभ मुहूर्त 10 सप्टेंबर 2024 रोजी शुभ दिवस असल्यामुळे पूर्ण दिवसभर मुहूर्त आहे. त्यामुळे रात्री 8:02 गौरीला घरी आणून आसनास्थ करावे. वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने गौरी पूजन केले जाते. काही ठिकाणी धातूंचे मुखवटे बनवलेले असतात, काही ठिकाणी मातीचे मुखवटे असतात, काही ठिकाणी पूर्ण गौरीच असते. साडी नेसली ती पूर्ण मूर्तीच विकत आणली जाते, तर काही ठिकाणी फक्त मुखवटे आणून घरी साड्या घातल्या जातात. तर गौरीला साडी घालताना ती साडी नवी कोरी असावी, काळ्या रंगाची साडी नसावी किंवा कोणत्याही कलरमध्ये काळ्या रंगाचा छटा असणारी साडी गौरीला घालू नये. गौरीला शक्यतो लाल, हिरव्या, पिवळ्या आणि जांभळ्या, नारंगी अशा रंगाच्या विशेष करून साड्या घालाव्यात. गौरी पूजन करण्याच्या विविध पद्धती आहेत. यामध्ये परंपरेनुसार धातूची, मातीची प्रतिमा किंवा कागदावर गौरीचे चित्र काढून, तर काही ठिकाणी नदीकाठचे 5 लहान खडे आणून त्याची गौरी म्हणून पूजा केली जाते. अनेक ठिकाणी 5 लहान मडक्यांची उतरंड रचून त्यावर गौरीची मातीची मुखवटा बसवतात. काही ठिकाणी धातूंच्या कोठड्यावर मुखवटा बसवतात. काही ठिकाणी सुवासिक फुले येणाऱ्या वनस्पतीची रोपे अथवा करंज्याची रोपे एकत्र बांधून त्याची प्रतिमा तयार करतात आणि त्यावर मातीचा मुखवटा चढवतात. रूढीप्रमाणे मूर्तीला साडी नेसून अलंकाराने सजवतात. गौरी सजवल्यानंतर शुभ मुहूर्तात गौरी बसवतात. गौरीला घरात आणताना रांगोळीचे 8 पावले काढतात. थाटामाटात घरात आणतात. प्रत्येक पावलावर गौरीला थांबवून आत आणून आसनावर विराजमान करतात. दोन्ही गौरी पुढे खण, नारळ आणि ओटीचे सामान ठेवले जाते. तसंच संध्याकाळी भाजी भाकरीचा साधा नैवेद्य गौरीला दाखवला जातो आणि मग दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य आवडीने बनवला जातो. घरामध्ये गौराई आल्यानंतर त्या घरातील सर्व संकटांचा नाश होऊन आनंदाचा उदय होतो. तसेच अशा प्रकारे गौरीप्रमाणे माहेरवाशिनी मुलींचीही काळजी घेतली जाते. महापूजनात पाना फुलांची आरास करतात, शेवंतीची वेणी लावतात, हार, चाफ्यांची फुले, केवड्याची पाने वाहतात. गौरीची स्थापना झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवतात. माहेरी आलेल्या गौरीला विशिष्ट प्रकारचे पदार्थ खाऊ घालण्याची पद्धत आहे. माहेरवाशीन ज्येष्ठ गौरीला पुरणाचा नैवेद्य दाखवतात. अगदी दिवाळीसारखे करंजा, शंकरपाळ्या, लाडू असे वेगवेगळे पदार्थ खाऊ घातले जातात आणि माहेरवाशीन गौरीला असे पंचपक्वान्न पदार्थ नैवेद्यासाठी बनवले जातात. अगदी आवडीने हे सर्व केले जाते. गौरी घरामध्ये आल्यानंतर वातावरण अगदी खुलून जातं. घरी अगदी भरून गेल्यासारखं वाटतं. काही ठिकाणी गौरीला नैवेद्याला 16 भाज्या, 16 कोशिंबिरी, 16 चटण्या, 16 पक्वानांची तसेच फराळांचे पदार्थ करतात. पुरणाची 16 दिव्यांची आरती करतात. संध्याकाळी हळद कुंकूचा समारंभ केला जातो. अनेक जागी रात्री जागरण केलं जातं. फुगड्या, घागरी, फुंकणे असे खेळ खेळून जागर केला जातो. आता तिसऱ्या दिवशी खीर, कालवण्याचा नैवेद्य दाखवून गौरीचे विसर्जन करतात. परंपरेनुसार मुखवटे हलवण्यात येतात. खडे असल्या
नदीत विसर्जन करून परत येतात. नदीतील माती घरी आणून ती सर्व घरभर पसरवतात. महाराष्ट्रातील प्रांतानुसार गौरी पूजनाची पद्धत वेगवेगळी आहे. काही ठिकाणी गौरीचे नुसते मुखवटे असतात, तर काही कुटुंबामध्ये पानवट्यावर जाऊन 5, 7 किंवा 11 खडे आणून त्यांची पूजा केली जाते. त्याला खड्यांच्या गौरी म्हणतात. काही ठिकाणी राशीच्या महालक्ष्मी असतात, म्हणजेच घरातील गहू तांदूळ यांच्या राशी मांडून त्याची पूजा करण्याची पद्धत आहे. याशिवाय काही ठिकाणी तेरड्याची गौरी असते. यात तेरड्याची रोपं मुळासकट आणतात आणि मूळ म्हणजेच गौरीची पावले असे म्हटले जाते. आधुनिक काळात गौरी पूजनाच्या व मांडणीच्या पद्धती व गौरीच्या रूपातही आधुनिकता दिसून येते. विविध रूपात अनेक घरात गौरी किंवा महालक्ष्मी येतात. काही ठिकाणी तर आगमनाच्या दिवशी शुभ मुहूर्त पाहून मुखवट्यांची आणि लक्ष्मीच्या हातांची पूजा होते. त्याच रात्री गौरी उभ्या केल्या जातात. या गौरी महालक्ष्मी किंवा सखी पार्वतीसह त्यांची मुले ही एक मुलगा एक मुलगी मांडतात. काही ठिकाणी धातूंची लक्ष्मी प्रतिमा करून पूजा केली जाते. काही ठिकाणी मातीची बनवतात, तर कोणी कागदावर देवीचे चित्र काढून त्याची पूजा करतात. तर मैत्रिणींनो, ही अशी झाली गौरी पूजनाची आणि विसर्जनाची विशेष पद्धतीने माहिती. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर माहिती पूर्ण आवडलेली असेल तर आपल्या चॅनलला नवीन असाल तर आत्ता लगेच सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा. कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव, ओम महालक्ष्मी नमः, ओम गौरी पुत्राय नमः, ओम गौरी नमः टाईप करा. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, ओम गौरी पुत्राय नमः, ओम महालक्ष्मी नमः, ओम गौरी नमः. धन्यवाद.